हॅलो गाईज. आज आपण पोर्टफोलिओ वेबसाईट बघत आहे. HTML CSS आणि जावास्क्रिप्ट थ्रू पोर्टफोलिओ वेबसाईट तयार केलेली आहे मी. या वेबसाईटमध्ये डार्क थीम प्लस लाईट थीम याचं कॉम्बिनेशन मी मेन्शन आउट केलेलं आहे. या वेबसाईटमध्ये एकूण 7 सेक्शन आहेत. होम सेक्शन, अबाउट सेक्शन, स्किल सेक्शन, सर्व्हिसेस सेक्शन्स, वर्क सेक्शन, टेस्टिमोनियल सेक्शन अँड कॉन्टॅक्ट सेक्शन प्लस फुटर आहे. तर या वेबसाईटला आपण रनआउट करून एकदा बघून घेऊ. ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. मी माझी वेबसाईट आहे मायक्रोसॉफ्ट एजेसमध्ये न ओपन करता मी क्रोममध्ये ओपन करतो. कारण की क्रोममध्ये पूर्ण अंडरस्टँडिंग च्या हिशोबानं आपल्याला वेबसाईट शो आउट होत असते. तर आपण क्रोममध्ये वेबसाईटचं स्ट्रक्चर बघून घेऊया. मी वेबसाईटमध्ये लाईट थीम आणि डार्क थीमसाठी आयकॉन यूज केलेला आहे. इथून तुम्ही लाईट थीम आणि डार्क थीम करू शकता. या आयकॉनसाठी मी बॉक्सिकॉन्स नावाची ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरनं मी आयकॉन्स घेतलेले आहेत. जसं की मला सनचा घ्यायचा होता, तर मी इथून सनचा आयकॉन सिलेक्ट करून मी इथून सनचा आयकॉनचा फॉन्ट आणि सनचा आयकॉन इथून कॉपी करून मी सनचा आयकॉन घेतलेला आहे. त्याच पद्धतीने इथून माझा CV डाउनलोड होतो. इथून माझा CV डाउनलोड होतो. इथून CV डाउनलोड झालेला आहे बघा. त्याच्यानंतर अबाउट मी सेक्शन्स आहे. त्याच्यानंतर मी इथे माझ्या वेगवेगळ्या लिंक्स टाकलेल्या आहेत. या लिंक थ्रू मी माझ्या अकाउंटवरतीच अकाउंटच्या लिंक मी टाकलेल्या आहेत. हे माझं लिंक्डइनचं अकाउंट आहे राजेंद्र घोंगडे. त्याचनंतर मी माझं लिंक्डइनचं अकाउंट क्लोज करतो. त्यानंतर मी यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीची तुम्हाला जी हवी असेल तुमच्या पोर्टफोलिओसाठी ती इमेज तुम्ही तिथे यूज करू शकता. मी माझ्याकडची सध्याची इमेज इथे ही यूज केलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं स्क्रोल डाऊनसाठी एक बटन दिलेलं आहे, जे की माझ्या अबाउट मी सेक्शनवरती घेऊन जातं. त्याच्यानंतर मी माझं इथं गिटहबची लिंक पण दिलेली आहे. तर माझ्या गिटहबच्या अकाउंटला जाऊन तुम्ही माझे बाकीचे प्रोजेक्ट्स बघू शकतात. हे माझं गिटहबचं अकाउंट आहे RJ घोंगडे. या अकाउंटमध्ये मी माझं टोटली मेन्शन केलेलं आहे. तर माझं एज्युकेशन मेन्शन केलेलं आहे, माझे प्रोजेक्ट्स मेन्शन केलेले आहेत. तुम्ही इथं जाऊन पण माझे प्रोजेक्ट्स बघू शकता. इथं मी माझे प्रोजेक्ट्स मेन्शन केलेले आहे. मी रिसेंटली वर्किंग कुठं करत होतो ते मेन्शन केलेलं आहे. माझ्या स्किल सेट मेन्शन केलेले आहेत. हे माझं गिटहबचं अकाउंट आहे. तुम्ही इथं माझ्या गिटहबच्या अकाउंटला जाऊन माझे प्रोजेक्ट्स किंवा जो हा प्रोजेक्ट्स मी तुम्हाला दाखवतोय हा प्रोजेक्ट्स पण मी गिटहबला माझा मेन्शन करून ठेवलेला आहे. तुम्ही तिथं तो बघू शकता. त्याच्यानंतर याच सेक्शनमध्ये मी माझी याची लिंक पण मेन्शन केलेली आहे. पण मी माझं प्रोफेशनल अकाउंट इथं ॲड न करता सिम्प्लिफाईड लॉग इन अकाउंट ॲड केलेलं आहे. तुम्ही तुम्हाला हवे असेल ती लिंक इथं ॲड करू शकता. आणि तुम्हाला जर आयकॉन्स हवे असतील तर आयकॉनसाठी बॉक्सिकॉन नावाची वेबसाईट जी की मी आता दाखवली तुम्हाला, त्या वेबसाईटवरनं तुम्ही आयकॉन घेऊ शकता. त्याच्यानंतर स्क्रोल डाऊन बटन आहे. इथं अबाउट सेक्शन्स आहे. अबाउट सेक्शनमध्ये मी माझा अनुभव, एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर मी आतापर्यंत केलेले कम्प्लीट प्रोजेक्ट्स, त्याच्यानंतर मी माझा सपोर्ट टाईम लिहिलेला आहे. या सपोर्ट 24/7मध्ये तुम्ही मला केव्हाही मेल किंवा कॉल करून काही जर क्युरी असेल या प्रोजेक्ट्सबद्दल तर तुम्ही मला विचारू शकता. त्याच पद्धतीने मी माझा एक्सपिरियन्स इथं दिलेला आहे. वेबसाईट पूर्ण रिस्पॉन्सिव्ह आहेत. तुम्ही बघू शकता. इथं पण कलर चेंज होतोय. हा मी माझा नॅवबार इथं सेंटरला सेट केलेला आहे. त्याच्यानंतर मी माझे फ्रंट एंड डेव्हलपरमध्ये मला माझे जे एक्सपिरियन्स आहेत त्या एक्सपिरियन्ससाठी कोणकोणत्या स्किल्स आहेत त्या स्किल्स मी इथं लिहिलेल्या आहे. त्याच्यानंतर बॅकएंडच्या पण लिहिलेल्या आहे. याच पद्धतीने तुम्ही तुमच्या स्किल्स इथं ॲड करू शकता. त्याचप्रकारे इथं माय सर्व्हिसेसमध्ये व्हॉट आय ऑफर, माय प्रोडक्ट डिझाईन, UI UX डिझाईन, व्हिज्युअल डिझाईन्स इथं तुम्ही चेक करू शकता. पूर्ण वेबसाईट डायनॅमिक टाईप वेबसाईट तयार झालेली आहे, पोर्टफोलिओ वेबसाईट. इथं मी माझे प्रोजेक्ट्स मेन्शन केलेले आहे. मी माझे इथं प्रोजेक्ट्स 5 मेन्शन केलेले आहेत. तुम्ही इथं 5 मेन्शन करू शकता. 2x2 किंवा 2x3 मॅट्रिक्स पण तुम्ही इथे यूज करू शकता. म्हणजे 3, 2 या पद्धतीने मी माझ्या 2x2 केलेली आहेत. म्हणजे मी जर एक प्रोडक्ट इथं ॲड केला तर माझा तो प्रोडक्ट इथं शो आउट होईल. तुम्ही 3x3 यूज केलं तर तुमचे 3x3 मध्ये येतील प्रोजेक्ट्स. म्हणजे इथे वरच्या स्लाईनमध्ये एक इथे ॲड होईल प्रोजेक्ट्स. त्याच्यानंतर मी वेबमध्ये कोणकोणते केलेले आहेत, मोबाईलमध्ये आहे आणि डिझाईनमध्ये आहे, मी माझे शो आउट केलेले आहे. त्याच्यानंतर मी टेस्टिमोनियल सेक्शन ॲड केलेलं आहे. टेस्टिमोनियल सेक्शन मी माझे
क्लायंट्स इथं शो केलेले आहेत जे की मी टेम्पररी ठेवलेले आहे सध्याचे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट मी सेक्शनमध्ये तुम्ही मला मेल करू शकता. हा माझा प्रोफेशनल ओरिजिनल मेल आहे. इथं तुम्ही मेल केल्यानंतर आउटलुक जो आहे तो तुमचा ओपन होतोय. आउटलुकवरनं तुम्ही मला मेल करू शकता किंवा WhatsAppवरनं तुम्ही पण मला मेसेज करू शकता. जर तुमचं WhatsApp इथं असेल तर डायरेक्ट तुम्ही माझ्या WhatsAppला मला मेसेज करू शकता. त्यातनं मेसेंजरवरनं सुद्धा. त्याच्यानंतर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट फॉर्ममध्ये तुम्हाला जर काही क्युरी असेल किंवा काही विचारायचं असेल प्रोजेक्ट डिस्क्रिप्शन वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट फॉर्म पण इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं मी माझे फेसबुक लिंक त्याच्यानंतर फेसबुक लिंक, इंस्टाग्राम लिंक आणि ट्विटर लिंक इथं मेन्शन केलेले आहेत. अबाउट सेक्शन आहे. हे आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट मी आहे. त्याच्यानंतर टेस्टिमोनियल सेक्शन्स आहे. या पद्धतीने तुम्ही त्या सेक्शन्सवरती जाऊन पूर्ण वेबसाईट बघू शकता. याच पद्धतीने ही वेबसाईट लाईट मोड प्लस डार्क मोड साठी मी ठेवलेली आहे. तिथं राजू घोंगडे माझं नाव आहे. राजेंद्र घोंगडे, फ्रंट एंड डेव्हलपर. त्याच्यानंतर डाउनलोड CV. त्याच्यानंतर हे लाईट थीमसाठी वेबसाईट आहे आणि डार्क थीमसाठी पण आहे. तुम्ही यामध्ये तुम्हाला हवे असेल त्या हिशोबाने ही वेबसाईट बघू शकता. कॉन्टॅक्ट मी सेक्शन, त्याच्यानंतर सेंड मेसेज, प्रोजेक्ट्स. तर आपण थोडा कोड समजून घेऊया. स्क्रोल बार पण या वेबसाईटचा चेंज केलेला आहे. तर आपण कोडकडे वळूया थोडं. कोडमध्ये आल्यानंतर महत्त्वाचं असं आहे की मी माझ्या कोडमध्ये हेडर एक ठेवलेलं आहे. हेडरमध्ये मी माझं नाव मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर मी माझ्या ज्या लिंक यूज केलेल्या आहेत त्या लिंक जसं की माझा नॅवबारसाठी BX होम. जसं की आपण बघू शकता मी जिथं होमचा आयकॉन दिलेला आहे. होमचा आयकॉन मी इथून घेतलेला आहे. बॉक्सिकॉन या वेबसाईटवर फ्री आयकॉन्स मिळतात. इथं तुम्हाला नॉर्मली होम टाकायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल त्या होमवरती क्लिक करून फॉन्टवरती क्लिक करून हे होमचं कॉपी करून तुम्ही इथं टाकून तो आयकॉन इथं चेंज करू शकता. त्याच पद्धतीनं तुम्ही अबाउट सेक्शनसाठी मी अबाउटचा आयकॉन यूज केलेला आहे. तुम्ही तो पण इथे यूज करू शकता अबाउट सेक्शनसाठीचा. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स सेक्शनसाठीचा पण तुम्ही इथं यूज करू शकता. या पद्धतीनं हेडर सेक्शनमध्ये तुम्हाला हवे असलेले आयकॉन तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचा सेक्शन आपला येतो मेन सेक्शन. मेन सेक्शनमध्ये मी 7 सेक्शन ठेवलेले आहेत. 7 सेक्शनपैकी होम, अबाउट, स्किल्स, सर्व्हिसेस, वर्क आणि टेस्टिमोनियल्स. होम सेक्शनमध्ये जो होमचा कंटेंट आहे म्हणजे जसं की जे आपण हे होमवरती जो कंटेंट आहे राजू घोंगडे आहे. हॅलो आय एम राजू घोंगडे, फ्रंट एंड डेव्हलपर, डाउनलोड CV, अबाउट मी. त्याच्यानंतर हे जे इमेज ठेवलेली आहेत, लिंक्स दिलेले आहेत, ह्या सगळ्याच लिंक तुम्हाला होम सेक्शनमध्ये मिळतील. होम सेक्शनमध्ये मी माझा डाउनलोड CVच्या ठिकाणी मी हॅश टाकलेला आहे फक्त. तुम्ही तुमच्या CVचा पाथ इथं मेन्शन आउट करू शकता. अबाउट सेक्शनमध्ये मी अबाउट सेक्शनला स्क्रोल आउट केलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर इमेज चेंज करायची असेल तर तुम्ही तुमची इमेज इथून चेंज करू शकता. मला माझी इमेज चेंज करायची आहे तर मी माझी इमेज चेंज तिथं करू शकतो. मी माझ्या इमेजेस तिथं ठेवलेल्या आहेत. ह्या इमेजेस मी तिथं टाकलेल्या आहेत. मी मेन्शन आउट ही इमेज ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मी ह्या डिफॉल्ट इमेज ठेवलेल्या आहेत माझ्याकडं. जसं की मला हव्या असलेल्या इमेजेस मी इथं ठेवलेल्या आहे. त्याच्यानंतर तुम्ही तिथून इमेज पण बदलवू शकता. त्याच्यानंतर मी इथं लिंक टाकलेल्या आहेत. ही माझी LinkedIn लिंक आहे, GitHub लिंक आहे आणि ट्रिबलची लिंक आहे. तुम्ही त्या पण बघू शकता. स्क्रोल डाऊन जे मी बटन यूज केलेलं आहे ते स्क्रोल डाऊनचं बटन ह्या स्क्रोल डाऊनच्या बटनची जे बनवलेलं आहे ते इथं बनलेलं आहे स्क्रोल डाऊनचं बटन. त्याच्यानंतर आपला होम सेक्शन कंप्लीट होतोय. त्याच्यानंतर अबाउट सेक्शन चालू होतोय. अबाउट सेक्शनमध्ये मी माझं माय इंट्रो लिहिलेलं आहे. अबाउट मी दिलेलं आहे. अबाउट सेक्शनमध्ये मी जी इमेज यूज केलेली आहे, ही जी इमेज यूज केलेली आहे मी, ही या इमेजला तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता. ह्या इमेजचा तो पाथ आहे. इथं तुम्हाला हवा असलेल्या इमेजचा पाथ टाका. मी माझा टाकलेला आहे असेटमध्ये, इमेजमध्ये, असेट्स फोल्डरमध्ये, इमेजमध्ये मी माझे इमेज मेन्शन केलेले आहेत संपूर्ण. तुम्ही तिथून ते बदलू शकता. त्याच्यानंतर मी एक्सपिरियन्स टाकलेला आहे. ड्यू टॅगमध्ये केलेलं आहे मी. ड्यू अबाउट इन्फोमध्ये मी ठेवलेला आहे. ड्यू अबाउट बॉक्स. जे हे बॉक्स तुम्हाला शो आउट होत आहे हा ड्यू अबाउट बॉक्स आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला इथं
अबाउट सेक्शन कंप्लीट झाल्यानंतर स्किल सेक्शन आहे. स्किल सेक्शनमध्ये मी माझं ॲबिलिटी, माय एक्सपिरियन्स, फ्रंट एंड डेव्हलपर, HTML, CSS ह्या जो स्किल्स डेटा आहे, या स्किल डेटामध्ये मी माझ्या मेन्शन केलेलं आहे माझ्या फ्रंट एंडच्या स्किल्स. त्याच्यानंतर जो स्किल डेटा जो दुसरा आहे याच्यामध्ये मी माझ्या बॅकएंड स्किल मेन्शन केलेल्या आहेत. स्किल डेटा हे इथं आहे, तो स्किल कंटेंटमध्ये स्किल बॉक्समध्ये इथं मी माझ्या बॅकएंडच्या स्किल मेन्शन केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या स्किल्स इथं वाढवू आणि कमी पण करू शकता. त्यानंतर स्किल ग्रुप आणि मी कोणत्या लेवलपर्यंत त्या स्किल्स मला जमतात त्या मी इथं मेन्शन आउट केलेल्या आहे. जसं की मी इथं मेन्शन केलेलं आहे की मला बुस्टरअप इंटरमिडिएट आहे. मी बुस्टरअपमध्ये HTML मला बेसिक जमतं, CSS माझा ॲडव्हान्स आहे, डिटेक्ट मला इंटरमिडिएटेड आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्किल्सला स्किल्सची लेवल तिथं सांगू शकता. त्याच्यानंतर आपला स्किल सेक्शन हा संपल्यानंतर सर्व्हिसेस सेक्शन, तो सर्व्हिसेस सेक्शनमध्ये मी माझ्या सर्व्हिसेस कोणकोणत्या प्रोव्हाइड करत आहे मी या सर्व्हिसेस मी तिथं मेन्शन आउट केलेले आहे. BX चेक हे आयकॉन आहे. हा आयकॉन तुम्ही इथं बघू शकता. मी आयकॉन इथं दिलेला आहे सर्व्हिसेस सेक्शनमध्ये. सर्व्हिसेस सेक्शनमध्ये हा जो आयकॉन आहे हा BXचा आयकॉन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी इथं माझे स्किल्स मेन्शन आउट केलेले आहेत. इथं जर तुम्ही क्लिक करता आहे तर तुम्हाला नवीन अशी एक विंडो ओपन होते, प्रोडक्ट डिझायनर म्हणून. या प्रोडक्ट डिझायनरमध्ये मी माझ्या काय केलं आहे मी काय केलं आहे प्रोडक्ट डिझाईनमध्ये मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. तुम्ही या पद्धतीनं तुमची एक अट्रॅक्टिव्ह आणि प्रोफेशनल पोर्टफोलिओ वेबसाईट तयार करू शकता. त्याच पद्धतीने UX डिझायनरमध्ये पण तुम्ही एक पोर्टफोलिओ आणि अट्रॅक्टिव्ह वेबसाईट तयार करू शकता. या पद्धतीचे तुम्हाला वेबसाईट मिळेल. त्याच्यानंतर तुमचं रिसेंटली माय पोर्टफोलिओ मध्ये मी प्रोजेक्ट्स मेन्शन आउट केलेले आहे. स्किल सेक्शन नंतर सर्व्हिसेस सेक्शन झाल्यानंतर वर्क सेक्शनमध्ये मी केलेलं आहे तसं माय पोर्टफोलिओ रिसेंट वर्क्स, आणि मी इथे माझे वर्क मेन्शन केलेलं आहे. वर्कमध्ये work1.jpg, असेट्समध्ये इमेज फोल्डरमध्ये work1.jpg हे इमेज मी यूज केलेली आहे. तुम्ही बघू शकता हे इमेज यूज झालेली आहे तिथं. त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं यामध्ये वेगवेगळ्या मी सेक्शन वाईज ठेवलेलं आहे. तुम्ही इथून तुमच्या इमेजेस, तुमचं वर्क टायटल तुम्ही इथून चेंज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर लिंक द्यायची असेल तुमच्या याची तुमच्या प्रोजेक्टची तर तुम्ही इथं लिंक मेन्शन आउट करू शकता. इथं लिंक मेन्शन तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला लागेल तेवढे प्रोजेक्ट्स ॲड करून किंवा तेवढे प्रोजेक्ट शो आउट तुम्ही करू शकता. माय पोर्टफोलिओ झाल्यानंतर तुमचा येतो टेस्टिमोनियल सेक्शन. टेस्टिमोनियल्समध्ये मी माझे टेस्टिमोनियल्स ॲड केलेले आहेत. मी नॉर्मली 3 टेस्टिमोनियल्सच ॲड केलेले आहे इथं. तुम्हाला मी दाखवून देतो. 3 टेस्टिमोनियल्स ॲड केलेले आहेत. तुम्हाला हवं तर टेस्टिमोनियल 1.jpg तुम्ही इथून इमेज पण चेंज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला टेस्टिमोनियल्सचे नाव पण तुम्ही चेंज करू शकता. मी डेमो टेम्पररी डेटा यूज करून माझे टेस्टिमोनियल्स इथं मेन्शन आउट केलेले आहे. तुम्ही प्रॉपर तुमची टाकून तुमची एक वेबसाईट पोर्टफोलिओ वेबसाईट अपलोड करून ठेवू शकता, जे की तुम्हाला कुठं कंपनीत व्हेरिफिकेशन्स किंवा कंपनीला दाखवण्यासाठी कामात येऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट सेक्शन येतो. कॉन्टॅक्ट सेक्शनमध्ये मी भरपूर साऱ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. कॉन्टॅक्ट सेक्शनमध्ये गेट इन टच आहे, टॉक टू हा माझा प्रॉपर ईमेल ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर मला मेल बॉक्स जो ओपन होतोय तो मेल बॉक्स या थ्रू ओपन होतोय. मेल टू थ्रू तो मेल बॉक्स ओपन होतोय. त्याच्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट सेक्शनमध्ये WhatsAppसाठी मी WhatsAppची API यूज केलेली आहे. ती APIमध्ये मी माझा नंबर ॲड करून तुम्ही मला डायरेक्ट WhatsAppच्या लिंकवरती इथं जाऊ शकता. तिथं जिथं फोन लिहिलेला आहे तिथं तुमचा नंबर टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमचं WhatsApp त्या समोरच्या PCमध्ये किंवा मोबाईलमध्ये ओपन होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट मीमध्ये तुम्ही बरंच काही बघू शकता. इथं कॉन्टॅक्ट फॉर्म मी तयार केलेला आहे. या कॉन्टॅक्ट फॉर्ममध्ये सेंड मेसेज, त्याच्यानंतर आपलं कॉन्टॅक्ट सेक्शन संपल्यानंतर तुम्हाला फुटर सेक्शन येतो. फुटर सेक्शनमध्ये मी फक्त अबाउट वर्क आणि टेस्टिमोनियल्स याच्या 3 लिंक ॲड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर माझं नाव दिलेलं आहे टायटलच्या स्वरूपात. त्याच्यानंतर अबाउट प्रोजेक्ट्स आणि टेस्टिमोनियल्स. त्याच्यानंतर मी माझी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरची लिंक तिथे ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर ऑल राईट्स रिझर्व टाकलेले आहे. तुम्ही तुमचे रिझर्व टाकू शकता किंवा नाहीही टाकला हा
पार्ट जर तुम्ही कमेंट आउट पण केला तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघू शकता काहीच कोणत्याच पद्धतीचा प्रॉब्लेम तिथं येत नाही किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. या पद्धतीचं तुमचं ते शो आउट होईल. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला इथं लाईट थीम आणि डार्क थीममध्ये तुम्हाला वेबसाईट पण तुम्ही बघू शकता. या वेबसाईटमध्ये मी 4 पद्धतीचे कॉम्बिनेशन्स ठेवलेले आहेत. तर आपण ते कॉम्बिनेशन्स बघू. यामध्ये मी जावास्क्रिप्ट फाईल इन्क्लूड केलेलं आहे. स्क्रोल रिव्हल्ड मेन डॉट जेएस, स्वीपर बंडल मेन डॉट जेएस, मिक्स्ट्रप मेन डॉट जेएस आणि मेन डॉट जेएस. तर माझ्या चारही पण ज्या जावास्क्रिप्ट फाईल आहेत ह्या भरपूर इम्पॉर्टन्स आहेत. त्याच पद्धतीने मी माझी CSS फाईल हेड सेक्शनमध्ये ठेवलेली आहे. हेडर सेक्शनमध्ये मी माझी CSS फाईलला लिंक केलेली आहे स्टाईल डॉट CSS. त्याच्यानंतर स्वीपर बंडल मेन डॉट CSS. त्याच्यानंतर जो बॉक्सिकॉनचा जे बॉक्सिकॉनचे आयकॉन आपल्याला यूज करायचे आहे त्याच्यासाठी आपल्याला बॉक्सिकॉनची लिंक मेन्शन करायची आवश्यकता आहे. तर मी इथे ती लिंक माझी मेन्शन केलेली आहे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून जाऊन लिंक घेऊ शकता. इथं मी माझा आयकॉन टाकलेला आहे. जो आयकॉन तुम्हाला इथं दिसतोय हा जो छोटासा आयकॉन आहे, ह्या आयकॉनच्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर तुम्ही युजेसमध्ये जाऊन इथून तुम्ही हे लिंक तिथं टाकू शकता. ही जी लिंक आहे हीच लिंक बॉक्सिकॉनचे आयकॉन यूज करण्यासाठी यूज केली जाते. त्याच्यानंतर माझा हेड सेक्शन कंप्लीट होतोय. हेड सेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इमेजेसमध्ये मी माझे इमेजेस दाखवून दिले आहेत. त्याच्यानंतर मी CSS इथं लिहिलेली आहे स्टाईल डॉट CSS, स्वीपर मेन डॉट CSS यूज केली आहे. त्याच्यानंतर स्टाईल डॉट CSS मध्ये मी माझ्या पूर्ण मोबाईलची रिस्पॉन्सिव्हनेस CSS यूज केलेली आहे. रिस्पॉन्सिव्हनेसमध्ये मी गुगल फॉन्ट यूज केलेला आहे. पॉपिनचा गुगल फॉन्ट्स आहे जो की तुम्हाला इथे दिसतोय. हा जो गुगल फॉन्ट यूज केलेला आहे, हा जो फॉन्ट आहे हा पॉपिनचा गुगल फॉन्ट्स आहे. मी त्याला तिथं मेन्शन पण केलेलं आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही तिथं कलर्स मी या वेबसाईटमध्ये कलर कॉम्बिनेशन 4 पद्धतीचे दिलेले आहेत. तर आपण वेबसाईटचं पहिले त्यानंतर स्ट्रक्चर बघूया, त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशनकडे वळूया थोडं. वेबसाईटच्या स्ट्रक्चरमध्ये मी माझं रूट व्हेरिएबल CSS मी माझी शॉर्टकटमध्ये माझ्या वेबसाईटला लिहिण्यासाठी कलरची नावं देण्याच्या ठिकाणी मी माझं हर्सल यूज करून HSL यूज करून मी वेबसाईटला कलर कॉम्बिनेशन्स फॉन्ट वगैरे दिलेले आहेत. पॉपिन सन सफारी माझ्या पूर्ण बॉडीचा फॉन्ट आहे. त्याच्यानंतर मी इथून टोपोग्राफीसाठी क्युरी लिहून ठेवलेली आहे नॉर्मली. त्याच्यानंतर माझं CSS चालू होत आहे प्रॉपरली. इथं मी बॅकग्राऊंड कलर लिहिलेला आहे. बॉडी कलर जर तुम्हाला हायफन बॉडी कलर बघायचा आहे तर मी याला सेट केलेला आहे इथं. इथं तुम्ही बघू शकता हायफन बॉडी कलर असेल सेकंड HUE अशा पद्धतीचा मी इथं कलर सेट केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हायफन बॉडी कलर, नॉर्मल फॉन्ट साईज मी फॉन्ट साईज पण सेट केलेली आहे. नॉर्मल फॉन्ट साईज 1 RM. त्याच्यानंतर मी त्या पद्धतीने पण लिहू शकत होतो आणि या पद्धतीने पण लिहू शकत होतो, पण मला बेटर वे हा वाटतोय म्हणून मी या पद्धतीने लिहितोय. त्याच्यानंतर लाईट थीमसाठी कोणता कलर आहे, डार्क थीमसाठी कोणता कलर आहे, मी इथं लाईट थीमसाठी लिहिलेले आहे CSS. त्याच्यानंतर लाईट थीम, त्याच्यानंतर रिज्युएबल CSS क्लासेस, कंटेनर ग्रिड सेक्शन्स या पद्धतीनं ठेवलेले आहेत मी. त्याच्यानंतर मी जे तुम्हाला बोललो होतो की मी वेबसाईटमध्ये 4 पद्धतीचे कलर यूज केलेले आहेत. तर सध्या आपल्या वेबसाईटचा कलर हा ग्रीन लाईट ग्रीनमध्ये ठेवलेला आहे मी. आता मी या वेबसाईटचा कलर चेंज करतो. पर्पल वेबसाईट कलर करायचा आहे आपल्याला. तर तुम्हाला हा जो कोड दिलेला आहे हा कोड तिथं टाकायचा आहे. मी तुम्हाला कोड टाकून दाखवतो. 174च्या ठिकाणी 250 करायचं आहे. त्याच्यानंतर हे 66 करायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो पूर्ण वेबसाईटचा कलर आहे हा लाईट थीम आणि डार्क थीमसाठी चेंज होऊन जाईल. हे 75. वेबसाईटचा कलर हा पर्पल कलरमध्ये वेबसाईट झालेली आहे. बघा तुम्ही पर्पल कलर आलेला आहे पूर्ण वेबसाईटला. पर्पल कलरमध्ये वेबसाईट तुमची शो आउट होत आहे. पूर्ण वेबसाईटचा कलर पर्पल कलरमध्ये शो होत आहे पूर्ण वेबसाईट.
त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट पूर्ण वेबसाईटचा कलर पर्पल कलर डार्क थीम्समध्ये सुद्धा तुम्हाला तो पर्पल कलर दिसायला मिळतोय. त्याच्यानंतर तुम्ही या पद्धतीने चारही पण कलर इथं चेंज करू शकतात. मी तुम्हाला आणखी एक कलर चेंज करून दाखवतो. आपण पिंक कलर ठेवूया. 356 आहे पिंक कलर फर्स्ट. त्याच्यानंतर 66 आहे आणि 75 आहे. आता आपला कलर जो वेबसाईटचा आहे हा पिंक झालेला दिसेल बघा. पिंक झालेला वेबसाईटचा कलर आहे आपला. वेबसाईटचा कलर पूर्णपणे पिंक केलेला आहे. वेबसाईटला पूर्ण सेट केलेले आहे मी लार्ज थीम आणि डार्क थीमसाठी. तुम्ही कोणत्याही पद्धतीने वेबसाईट तुमची एडिट करून तुम्ही 4 पद्धतीनं, 5 पद्धतीनं किंवा जर तुम्ही कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित बनवले तर तुमची पूर्ण टोटली वेबसाईट तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये यामध्ये मिळून जाईल. तुम्ही अशा पण पद्धतीने कलर एडिट करून कलर कॉम्बिनेशन बसवून तुम्ही वेबसाईटचे कलर सेट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आता यानंतर आपण मोबाईल व्ह्यू वेबसाईट वेबसाईटचा रिस्पॉन्सिव्हनेस चेक करून घेऊ. हेडर नाव मी इथं हेडरसाठी लिहिलेली आहे. खंडी हेडरसाठी CSS इथे लिहिलेली आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह लिंक्स दिलेले आहेत मी की मला कोणकोणत्यासाठी कोणकोणत्या ॲक्टिव्ह लिंक्स हवे आहे. बॉक्स शॅडो पण इथं सेट आउट केलेली आहे मी ॲक्टिव्ह लिंकसाठीची. त्याच्यानंतर होम सेक्शनसाठीचा हा कंटेंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही बटन्स मी या पद्धतीनं सेट केलेले आहेत. पूर्ण याचे बटन्स इथं सेट झालेले आहेत प्रॉपरली. तुम्ही बटन्स पण इथं बघू शकता. अबाउट सेक्शनची CSS इथं लिहिलेली आहे अबाउट सेक्शन्स. त्याच्यानंतर स्किल सेक्शन आहे हा. स्किल सेक्शनमध्ये स्किल्स कंटेनर, स्किल कंटेंट, स्किल टायटल, स्किल बॉक्स. मी पूर्ण पोर्टफोलिओ वेबसाईटचा सोर्स कोडची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून ठेवेल. त्याच्यानंतर तुम्ही माझ्या गिटहबला जाऊन पण या सोर्स कोड अवेलेबल आहे माझ्या गिटहबला. तुम्ही तिथून पण हा सोर्स कोड घेऊ शकता. त्याच्यानंतर सर्व्हिसेसमध्ये पण तुम्हाला हे अवेलेबल आहे सर्व्हिस कंटेनर. त्याच्यानंतर तुम्हाला जर यामध्ये कुठं काही अडचण आलीच तर मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट तसेच ईमेल दिलेला आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर सर्व्हिस मॉडेल दिलेलं आहे. सर्व्हिस मॉडेलमध्ये सर्व्हिस मॉडेल कंटेंट आहे, सर्व्हिस मॉडेल टायटल आहे किंवा तुम्ही मला कमेंट करून सुद्धा विचारू शकता तुम्हाला जर काही क्युरी असल्यास. त्याच्यानंतर वर्क कंटेनरसाठी CSS इथे लिहिलेली आहेत. वर्क कंटेनरचे CSS, वर्क इमेज, वर्क बटन्स तुम्ही इथून बघू शकता. कॉन्टॅक्ट सेक्शनमध्ये आल्यानंतर फुटर सेक्शनसाठी पण CSS लिहिलेली आहे. फुटर सेक्शनची पण CSS दिलेली आहे. स्क्रोल बार जो आपण स्क्रोल बार बघतोय वेबसाईटमध्ये हा स्क्रोल बार भरपूर सारा वेगळा आहे. तुम्ही जर हे वेबसाईट बघसाल तर बघा हिचा स्क्रोल बार कोणत्या पद्धतीचा आहे आणि हिचा बघा कोणत्या पद्धतीचा स्क्रोल बार आहे. मी स्क्रोल बार अरेंज केलेला आहे वेबसाईटचा. तुम्ही बघू शकता स्क्रोल बार कलर वगैरे पण मी इथं सेट केलेला आहे. याच्यावरनं तुम्ही स्क्रोल बार जो आहे याचा कलर सेट करू शकता. जर तुम्हाला कलर सेट करायचा आहे तर तुम्ही इथून कलर सेट करून लाईट प्लस डार्क कलर करू शकता. स्क्रोलचा रेडियस पण बघू शकता तुम्ही. इथं जर मी रेडियस करतोय 8 REM तर तुम्ही बघसाल स्क्रोल बारची रेडियस त्यानंतर 5 साठी बघसाल की जे काय होती बघा तुम्हाला दिसत असेल इथं स्क्रोल बारसाठी रेडियस. त्याच्यानंतर मी डिव्हाइससाठी सेट केलेलं आहे. पूर्ण फुल्ली रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट आहे. मी 320 स्मॉलेस्ट डिव्हाइससाठी वेबसाईट सेट केलेली आहे 320 पिक्सेलसाठीची. 320 पिक्सेलमध्ये पण ही वेबसाईट पूर्ण प्रॉपरली दिसतंय. तुम्ही जर इथं बघसाल तर मी इथं 320 पिक्सल केलं आहे. 320 पिक्सेलमध्ये वेबसाईट बघून घ्या. 320 पिक्सेल्समध्ये वेबसाईट होम सेक्शन, अबाउट सेक्शन, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स सेक्शन्स, त्याच्यानंतर माय पोर्टफोलिओ तुम्ही बघू शकता वेबसाईट. त्याच्यानंतर तुम्ही इथं डायनॅमिकली पण वेबसाईटचा कलर चेंज होतोय. इथं कलर चेंज होतो त्याच पद्धतीने तुम्ही इथं पण बघू शकता. हा जो गोल आयकॉन आहे इथं पूर्ण टोटली वेबसाईट तुम्हाला दिसते. लाईट थीम, डार्क थीम मोबाईल व्ह्यूसाठी पण अप्लाय झालेली आहेत. कोणत्याच पद्धतीने वेबसाईट स्मॉल व्ह्यूमध्ये पण वेबसाईट एकदम प्रॉपर दिसेल. त्याच पद्धतीने 320 पिक्सेलसाठी सेट केल्यानंतर मी माझी वेबसाईट 576 पिक्सल मीडियम डिव्हाइससाठी पण सेट केलेली आहे. जर मीडियम डिव्हाइसमध्ये वेबसाईट बघायची असेल 576 पिक्सेलसाठी पण वेबसाईट सेट केलेली आहे. पूर्ण वेबसाईट फुल्ली रिस्पॉन्सिव्ह आहे.
तुम्ही बघू शकता वेबसाईट पूर्ण रिस्पॉन्सिव्ह केलेली आहे मी. वेबसाईटमध्ये तुम्हाला दिसेल की मी कुठं काही वेबसाईट हे केलेली नाही आहे. वेबसाईट पूर्ण रिस्पॉन्सिव्ह आहे. आपण 576 घेतलं होतं. 576 साठीची वेबसाईट तुम्ही बघू शकता. इथं 576 ठेवलेलं आहे मी. त्याच्यानंतर 576 मध्ये तुम्ही वेबसाईट बघू शकता की वेबसाईट कोणकोणत्या पद्धतीने शो आउट होतंय. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीची काही अडचण येणार नाही आशा करतो. त्याच्यानंतर आपण या वेबसाईटचा 576 नंतर मी माझी वेबसाईट मोबाईल व्ह्यूसाठी जो की नॉर्मल आपला मोबाईल आहे 767 पिक्सलमध्ये बसतो त्याच्यासाठी आपण वेबसाईटचा व्ह्यू बघू. पण त्याआधी आपण वेबसाईटचा एक वेळेस कलर चेंज करून वेबसाईट बघू. तर आपण टील कलर हा करून बघू 174. ब्ल्यू कलरमध्ये बघू आपण 207, 90, 207, 90 आणि 72. आता पूर्ण वेबसाईटचा कलर हा ब्ल्यू थीमसाठी तयार झालेला आहे. आपण बघू शकतो आपली वेबसाईट इथं आलेली होती 576 वरती होती. 576 साठी लिहिलेली आहे, 776 मध्ये लिहिलेली आहे. आपण आता 776 साठी बघू आपण. 776 776 साठी 776 साठी वेबसाईटचा कलर तुम्ही पूर्ण टोटली चेंज झालेला आहे. वेबसाईटचा कलर बघू शकता. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिव्हनेस वेबसाईट कोणत्याही प्रकारची कुठेही कशीही झालेली नाही आहे. वेबसाईट एक प्रॉपर वेने तुमच्या समोर शो करत आहे. त्याच्यानंतर ऑल टॅब्समध्ये तुम्ही बघू शकता 5 टॅब्स आहेत. त्याच्यानंतर मोबाईलमध्ये 2च आहे. डिझाईनमध्ये 1च आहे. टेस्टिमोनियल सेक्शन पण तुम्ही कलर चेंज बघू शकता. या पद्धतीने तुमच्या वेबसाईटचे कलर्स चेंज होतात. त्याच पद्धतीने लाईट थीमसाठी पण तुम्हाला वेबसाईट त्याच पद्धतीने अवेलेबल आहे. तुम्ही तुमचे कॉम्बिनेशन्स बनवून सुद्धा वेबसाईट बघू शकता. त्याच्यानंतर मी ऑल डिव्हाइसेससाठी 992 लार्ज डिव्हाइस मीन्स जसं की तुमचं डेस्कटॉप लार्ज डिव्हाइस जे आहे त्याच्यासाठी तुम्ही हे वेबसाईट बघू शकता. 992 मिनिमम 992च्या वरती जर असेल तर तुम्हाला या पद्धतीने वेबसाईट शो आउट होईल. तर आपण एक वेळेस परत कलर चेंज करून बघूया. आपण टील बघितली, त्याच्यानंतर ब्ल्यू पण बघितली, पर्पल पण बघितली, पिंक पिंक पण बघितली आपण. टील करून बघू आपण. 174, 174, 63, 63 आणि 62. ठीक आहे. वेबसाईटचा कलर टील झालेला आहे. पूर्ण वेबसाईट प्रॉपर व्ह्यूमध्ये तुम्हाला तुमच्या समोर शो आउट झालेली आहे. तुम्ही बघू शकता वेबसाईटचा शो. मी 2x2 मॅट्रिक्स यूज केल्यामुळे या पद्धतीने दिसत आहे. त्याच्यानंतर टेस्टिमोनियल्स मध्ये हे आहे कॉन्टॅक्ट सेक्शन आहे. त्याच्यानंतर लाईट थीम, डार्क थीम या पद्धतीची तुमची वेबसाईट तुमच्यासमोर मी एक पोर्टफोलिओची अट्रॅक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह अशी वेबसाईट जो की तुमचा पोर्टफोलिओ हा बेटर वेने शो आउट करू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही हेच लार्ज डेस्कटॉप व्ह्यूसाठी पण तुम्ही हे बघू शकता. डेस्कटॉप व्ह्यूसाठी पण वेबसाईट पूर्ण प्रॉपर बनलेली आहेत. मोबाईल व्ह्यूसाठी पण प्रॉपर आहेत. या वेबसाईटमध्ये मी स्वीपर बंडल डॉट मीन्स हे एक पण CSSची लायब्ररी यूज करून केलेलं आहे. त्याच्यानंतर मी JS नावाचं जे फोल्डर आहे याच्यात माझं मेन डॉट JS ही माझी महत्त्वाची जावास्क्रिप्ट फाईल आहे. या जावास्क्रिप्टच्या फाईलने मी चेंज बॅकग्राऊंड हेडर ज्या कंडिशन्स आहेत त्या मी इथं माझं लिहिलेल्या आहेत. जसं की चेंज बॅकग्राऊंड हेडर, स्क्रोल हेडरचा चेंज कलर, याचा हेडर कलरचे चेंज कलर, त्याच्यानंतर सर्व्हिसेस मॉडेलमध्ये काय काय हवं आहे, मॉडेल क्लोज, मॉडेल ओपन ह्या गोष्टी दाखवलेल्या आहेत मी. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी माझा नॅवबार सेंटरला ठेवलेला आहे पूर्ण पेजच्या आणि तो पण भरपूर असा अट्रॅक्टिव्ह वाटतो आहे. त्याच पद्धतीने तुम्ही मिक्सअप फिल्टर पोर्टफोलिओ, मी जे मिक्सअपची फिल्टरची पोर्टफोलिओची जे जावास्क्रिप्ट यूज केलेली आहे ते मी इथं ठेवलेली आहे. त्या पद्धतीने मी तिला घेतलेली आहे. त्याच्यानंतर लिंक ॲक्टिव्ह वर्क जे आहे, लिंक ॲक्टिव्ह वर्कमध्ये मी माझं ते वर्क मेन्शन केलेलं आहे. स्वीपर टेस्टिमोनियल्स जे ठेवलेलं आहे, स्वीपर टेस्टिमोनियल्समध्ये मी
जे टेस्टी स्वीपर बंडल मेन डॉट JS हे जे यूज केलेले आहे जावास्क्रिप्टची हे मी या टेस्टिमोनियल्ससाठी यूज केलेली आहे. तुम्ही जर बघसाल टेस्टिमोनियल्समध्ये मी तिला मेन्शन केलेले आहे स्वीप करण्यासाठी जे की स्वीपर करतंय. त्याच्यानंतर जे आहे माझी मेन डॉट जे एसमध्ये मी स्क्रोल सेक्शन ॲक्टिव्ह लिंक ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर लाईट अँड डार्क थीम जो पण माझी थीम लाईट आणि डार्क थीम होती ती मी प्रॉपरली इथं सेट केलेली आहे एवढ्या भागामध्ये. त्याच्यानंतर लाईट थीमसाठी BX सनचा जो आयकॉन आहे तो शो आउट झाला पाहिजे आणि डार्क थीमसाठी तो शो आउट झाला पाहिजे. त्याच्यानंतर सिलेक्टेड थीम, सिलेक्टेड आयकॉन, डार्क लाईट, BX मून, डार्कसाठी BX सन, लाईटसाठी अशा पद्धतीनं सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर स्क्रोल रिव्हल जो आहे हा स्क्रोल रिव्हल मी माझ्या वेबसाईटला थोडी ॲनिमेशन किंवा वेबसाईट थोडी अजून व्यवस्थित दिसावी याच्यासाठी यूज केलेलं आहे. तुम्ही जर रिफ्रेश करसाल तर बघाल इथं ॲनिमेशन्समध्ये माझी वेबसाईट जी इमेज आहे हे अपडाऊन होतं आहे. जर मी या होम डेटाला कमेंट आउट केलं तर तुम्ही बघसाल जो जे ॲनिमेशन्स आहे हे राजेंद्र घोंगडेचं निघून गेलेलं आहे पूर्ण टोटली फक्त इमेजला आहे आणि तेच जर मी अंडो करतोय तर तुम्ही बघसाल पूर्ण याला ॲनिमेशन्स तयार झालेले आहेत. तसं तुम्ही बाकी पण गोष्टीसाठी ॲनिमेशन यूज करू शकता. बाकी पण याला तुम्ही ॲनिमेशन्स लावू शकता. अशा पद्धतीने मी एक पोर्टफोलिओ वेबसाईट तुमच्यासमोर आणलेली आहे. जर काही अडचण आल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये पण विचारू शकता किंवा WhatsAppला मेसेज करून, मेल करून तुम्ही मला विचारू शकता. थँक यू.